आणि आता एक नजर टाकूयात 9 महत्त्वाच्या बातम्यांवर। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीत दाखल भक्ती उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार। सकाळी 10:30 वाजता आळंदीत गीता भक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमात हजेरी। देवेंद्र फडणवीसांची गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क समितीसोबत बैठक। 24 एप्रिल 1985 चा अध्यादेश दुरुस्त करण्याचा निर्णय। समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी अध्यादेश दुरुस्तीचा निर्णय। नाशकातील राष्ट्रवादी भवन मिळवण्यासाठी शरद पवार गट कोर्टात जाणार। मुंबई नाका परिसरातील कार्यालयावरती अजित पवार गटानं दावा केल्याचा आरोप। अनधिकृत ढाचा ज्याला मशीद म्हणतात त्यावरती कारवाई करा। कारवाई न केल्यास 15 दिवसानंतर बुलडोजर आणून पाडू। गोवंडी मानखुर्द परिसरातील मशिदीवर नितेश राणेंची चिथावणीखोर वक्तव्य। महाराष्ट्र पोलीस 48 तासात कायदा आणि सुव्यवस्था सरळ करू शकतात। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर शर्मिला ठाकरेंचं भाष्य। आर्यन खान प्रकरणामध्ये समीर वानखेडेंची हायकोर्टात धाव। ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची समीर वानखेडेंची मागणी। अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल। प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे मार्गामध्ये बदल। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे धावणार। तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे खर्च जास्त येणार असल्यानं रेल्वे मार्गात बदल केल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती। रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आणि पाणी बचतीसाठी रत्नागिरी नगर परिषदेचा निर्णय।